भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन कडून बेवारस वाहनांचा संशयास्पद निलाव, नागरिकांमध्ये संताप। अहिल्यानगर 19 जुलै। भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या आवारातील बेवारस वाहनांचा जाहीर निलाव करण्याची बातमी काही निवडक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली। मात्र या लिलावाबाबत पारदर्शक प्रक्रिया न पाळल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। बाहेर गावहून आलेल्या काही नागरिकांनी लिलावात सहभागी घेण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांना पोलीस स्टेशनच्या आवारातून हकलून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। अनेकांनी असा आरोप केला आहे की सदर लिलाव पूर्वनियोजित स्वरूपात केला गेला असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग करण्यात आला आहे। शासनाची फसवणूक। नियमित प्रक्रियेनुसार बेवारस वाहनांचा निलाव करण्यापूर्वी वारसदार शोधण्यासाठी सार्वजनिक नोटीस देणे बंधनकारक आहे। मात्र या प्रकरणात अशा कोणत्याही नोटीस दिल्या गेल्या नसल्याचा नागरिकांनी दावा केला आहे। त्यामुळे शासकीय महसुलाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे बोलले जात आहे। नागरिकांची मागणी। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधित भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे। माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे। शहर पोलीस स्टेशनच्या भिंगारच्या पोलीस स्टेशनच्या निलावे 8 तारखेला याची बातमी आली ती सकाळ पेपर, जयबाबा पेपर आणि 2-3 पेपरमध्ये सकाळची बातमी आलेली आहे। हे सदर भंगारचा निलावे काल आम्ही आलतो, काल फोन लावला साहेबांना, साहेबांनी फोन उचलला नाही। त्याच्यामुळे आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर ते आमचं डिपॉझिट घेत नाही आहे, आमच्यापाशी डॉक्युमेंट आहे सर्व वस्ती असून आमचे ते डिपॉझिट घेत नाही आहे। आम्ही त्यांना सकाळपासून रिक्वेस्ट करतोय, ते टाळाटाळ करतोय। उद्याचा निलाव आहे, आम्ही आज आलेलो आहे तरी ते आमचं डिपॉझिट घेत नाही आहे। आम्ही त्यांना मागच्या वेळेस सांगितलं, कोतवाली पोलीस स्टेशनला त्यांनी आम्हाला माघारी पाठवलं, या पोलीस स्टेशनला मी माघारी पाठवलं। आज ते म्हणते का न्यूज आम्ही दिली नाही। आमच्यापाशी पेपर न्यूज आहे, पेपरची कटिंग आहे, देऊन तर पेपरची माझ्याजवळ कटिंग आहे, माझ्याजवळ GST IT वगैरे जे डॉक्युमेंट जे प्रमाणपत्र त्यांनी सांगितले पेपरमध्ये उल्लेख केलेला आहे तेव्हा माझ्याजवळ उल्लेख आहे। मी डिपॉझिट घेऊन सकाळपासून इथं चक्रा मारतोय, मला सकाळपासून हे फोन बी उचलत नाही आहे। हे PSI साहेब येत आहे, हे येते, पेपरला बातमी आहे, पेपरची माझ्याजवळ कटिंग आहे। मी साहेबाला सांगितल्यानंतर हे माझं काही ऐकत नाही आहे। आता ह्याच्यामध्ये जो एक नंबर 100% सेटिंग झालेली, इथं बी सेटिंग कशी सेटिंग झालेली असं हे काहीतरी आर्थिक काहींचा फायदा झालेला आहे। आम्ही यांच्यानी जास्त रकमेने निलाव घेणार आहे, याच्यामुळे हे कमी रकमेमध्ये निलाव घेऊन यांचे काहीतरी लांगे बांधे आहे। हा मग सरकारी जमा मी 2.5 लाख रुपयाचे 5 लाख रुपये द्यायला तयार आहे, तरी त्यांनी माझ्या नावावर केलं नाही। यांनी 5-6 लोक बसवले, फक्त आम्हाला 100 फुटाला आंबळ धरलं। आज मी टायमावर आलो, 1 दिवस अगोदर आलेलो आहे, 1 दिवस अगोदर येऊन मी माझे हे डॉक्युमेंट घेत नाही आहे। मी म्हणतो माझे डॉक्युमेंट घ्या, कारकून साहेब फोन नाही उचलते, PSI साहेबांचे येते मी दुपारपासून इथं थांबेले, माझे डॉक्युमेंट बिपेंट घेऊन मी सगळं थांबेले, हे काही येत नाही। यांचे इथले ना नगरचे स्थानिक लोकांनी लागे बांधे केलेले, हे लागे बांध्यामुळे आम्ही लांबून येतो, आमचा खर्च होतो आणि आम्हाला याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही। आम्ही यांच्यानी जास्त रकमेने निलाव घेऊ शकतो आणि घेणार।